श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 9 फेब्रुवारी 2024 म्हणजे शुक्रवारी आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस आहे. 9 फेब्रुवारी 2024ला मौनी अमावस्या आहे. मार्ग महिन्यातील ही अमावस्या आहे. मित्रांनो, मार्ग महिन्यातील या अमावस्येला ऋषीमुनींचा जन्म झाला होता असे म्हणतात. त्यामुळे या अमावस्याला मौनी अमावस्याही म्हणतात. मौनी अमावस्याला आपल्या शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. तसेच त्याचे आपल्या जीवनातही खूप महत्त्वाचे आहे. मौनी अमावस्या ही शुक्रवारी 9 फेब्रुवारीला सकाळी 8:02 सुरू होणार आहे आणि ती पहाटे 4:28 संपणार आहे. मित्रांनो, मौनी अमावस्येला आपल्या शास्त्रांमध्ये खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. मित्रांनो, त्याला खूप महत्त्व दिलेलं आहे. मौनी अमावस्ये दिवशी आपण आपल्या आयुष्यातील काही पुण्याचे कर्म करू शकतो. हे पुण्याचे कर्म करून आपण आपले पाप थोडेफार कमी करू शकतो, ज्यातून आपण आयुष्यात चांगल्या मार्गी जाऊ शकतो. 9 फेब्रुवारी 2024 हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी आपण काही पुण्याचे काम करायचे आहे, जे कर्म आपल्याला आयुष्यभर आपल्या पाठीशी राहतील. या दिवशी आपण पुढील काही गोष्टी करायच्या आहेत. चला तर मग त्या गोष्टी पाहूयात. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. सर्वप्रथम मौनी अमावस्ये दिवशी स्नान करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यातही हे स्नान नदी किनारी किंवा संगमच्या ठिकाणी स्नान केले तर त्याहून अधिक उत्तमच आहे. मित्रांनो, मौनी अमावस्ये दिवशी आपले आयुष्य निरोगी ठेवण्यासाठी व आजारांपासून दूर राहण्यासाठी आपण पहाटे स्नान केले पाहिजे. पहाटे स्नान करणे कधीही उत्तम. त्यासाठी पहाटेच स्नान करायचे आहे. आपल्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी आपण ज्या पाण्यातून स्नान करणार आहोत त्या पाण्यामध्ये गंगाजल व तीळ टाकावे. याने आपल्या आयुष्यातील संकट कमी होऊ शकतात. आपल्या मागचे त्रास कमी होऊ शकतात. आपल्या मागील काही पीडा असतील तर पीडासुद्धा ती कमी होऊ शकते. त्यानंतरनं आपल्याला मनाला शांत करण्यासाठी व देवाशी स्वच्छ मनाने प्रार्थना करण्यासाठी आपल्याला अमावस्या दिवशी मौन व्रत धारण करायचे आहे. मित्रांनो, मौन व्रत धारण केल्यामुळे आपण मन शांत ठेवू शकतो आपले. याच्यामुळे आपण सकाळच्या वेळी मौन व्रत धारण करायचे आहे. त्याच्यामुळे आपण देवाच्या संपर्कात येतो. अमावस्ये दिवशी आपण पिवळ्या रंगाचे कपडे धारण करायचे आहे. त्यानंतरनं आपल्या देवखोलीची स्वच्छता आपण करायची आहे. मौनी अमावस्या दिवशी आपण ब्राह्मण भोजन घातलेले कधीही चांगलेच असते. त्या दिवशी जर आपल्याला ब्राह्मण जेवण जमले नाही तर आपण गाईला भाकरी नक्की चारावी. हे खूप महत्त्वाचे व पुण्याचे काम आहे. सकाळी आंघोळ केल्यानंतरनं सूर्याला जल अर्पण करावे व ओम सूर्याय नमः हा जप म्हणायचा आहे. हा जप तुम्ही सूर्याला जल अर्पण करताना सातत्याने म्हणायचा आहे. मित्रांनो, मौनी अमावस्ये दिवशी जर तुमच्या पत्रिकेमध्ये कोणतेही दोष असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाचे गोष्टी दान करायच्या आहेत. आपण तांदूळ, दही, दूध यासारख्या पदार्थही दान करू शकतो, किंवा आपण पांढऱ्या रंगाचे वस्तूही सुद्धा आणि पांढऱ्या रंगाचे कपडेसुद्धा आपण दान करू शकतो. याच्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट होईल. तुमच्या आयुष्यातील सर्व संकट व नकारात्मकता घालवण्यासाठी मौनी अमावस्या दिवशी यावरील गोष्टी करण्याच्या खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. त्यामुळे तुम्हीसुद्धा वरील गोष्टी नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.